तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे. आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या की या भ्रष्टाचारांचं करायचं काय, पण डोकं असेल तर ना, कारण बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत. सुरतेला पडून जायला, गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे आहे? नुसते खोके. डोकं नाहीच आहे, बरोबर आहे, डोक्याच्या ऐवजी खोके आहेत. त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत. खरोखर आपण आताही जे काही सगळे बोर्ड घेतलेत, कायद्याचे रक्षक बनले, रक्षक बनले भक्षक, सगळे मुखवटे आहेत. एकूण जर का विचार केला तर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगावरती चाललेला आहे. पण त्यांना पोलीस अडवतात असं मी आता ऐकलं. आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरलेलो आहे. ही जी काय जुलूमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आता जनतेला उतरावंच लागेल आणि जनता उतरते. वाट बघते कोण आहे, नेतृत्व कोण करतंय. लाज एका गोष्टीची वाटते की आपण दरवेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र, नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय. बाकीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर 1 पहिल्या रांगेत, भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत, पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत. अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची. आपलंही ज्या वेळेला सरकार होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, आजपर्यंतची अशी एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं. मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले. एक मंत्री तुम्हाला माहिती आहे कोण, अत्यंत वाईट आरोप होते, महिलेवरचे आरोप, बरोबर ना. त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना, वनमंत्री होता, वनवासात पाठवला होता. अगदी केंद्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 5 मंत्र्यांचे राजीनामे, शोभाताई फडणवीस, शिवणकर होते, मग घोलप होते, सुतार होते आणि आणखीन एक कोणतरी होते, रवींद्र माने, आपलेच होते काही. पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही चालायचं, जनतेच्या मनात संशय आहे, तुम्ही निर्दोष आहात ना, राजीनामा द्या, चौकशीला सामोरे जा, त्याच्यात निर्दोष असलात तर मी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेईन. याला म्हणतात कारभार, याला म्हणतात मग ते जे काय आहे ना शब्द जनताभिमुख. आता जनताभिमुख नाहीच आहे, नुसतं पैसे गिळणारं मुख आहे यांचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.